सामंत म्हणतायत की ठाकरेंचे आमदार टप्प्याटप्प्याने सोडून जातील. हे बघा, उद्धव साहेबांनी म्हटलं ते आमदार तर आहेच, पण आता काल मी स्वतः शिंदे साहेबांबरोबर नांदेडला होतो. बऱ्याच लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये विशाल कदमसारखा एक जो सुंदर कार्यकर्ता होता, तो स्टँडिंग जिल्हाप्रमुख होता आणि आता आमदारकी लढला. त्याला 1,15,000 मतं मिळाली होती. त्यांनीसुद्धा काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सुभाष साबणे असतील, यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची या ठिकाणी तयारी दाखवली. ते व्यासपीठावर होते की माझे आमदार 4 वेळेस ते शिवसेनेचे आमदार होते. असे बरेच लोक शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहे. आणि उद्धव सामंतांचं ते म्हणणं आहे ते खरं आहे की या ठिकाणी ऑपरेशन टायगरमध्ये आपल्या पुढच्या काळामध्ये बरेच लोक उद्धव ठाकरे सेनेचे हे शिवसेनेमध्ये येताना दिसतील. याच्यावरच बोलताना अरविंद सावंत म्हटले आहे की आमची वज्रमुठ ही भक्कम आहे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, टायगर अभी जिंदा आहे. जोपर्यंत वज्रमूठमध्ये संजय राऊत सारखी बोटं आहेत तोपर्यंत ती मूठ काही कामाची नाही, कारण त्याच्याने काहीच ताकद लागणार नाही. ही वज्रमूठमधली ही बोटं ही ताकद कमी करतायत हे सावंत साहेबांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ही बोटं बाजूला करावी. आपली वज्रमूठ कदाचित जशी आहे तशी तरी राहील. राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक गैरप्रकार झाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक गैरप्रकार झाले. आमची मतं काही कमी झालेली नाहीत. मतं जी आहेत 39 लाख ती वाढवण्यात आली. कोण म्हटलं? राहुल गांधी. हे बघा, राहुल गांधीवर मी काय बोलण्यात काय उचित नाही आहे. त्यांनी मतं वाढवली काय ते काय त्याला आमचे खासदार साहेब किंवा बाकी मंडळी उत्तर देईल. आणि मला तरी असं वाटतं की एवढा मोठा पक्ष होता की जो पक्ष चिन्ह दिल्यावर माणूस निवडून यायचा, त्या पक्षाची वाताहत झाली हे त्यांनी मान्य केलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रात असं म्हटले ते. मला माहीत नाही ते कुठल्या गणिताने म्हणतायत. त्यांनी गणित मांडावं आणि लोकांच्या समोर आणावं. ऑपरेशन टायगर मधून जे 6 खासदार संपर्कात आहेत काही सांगता येतील? हे मला त्याच्यातलं काही माहीत नाही. संजय राऊत म्हणतायत की भाजपाचं अपेंडिक्स म्हणजे शिंदे शिवसेना गट आहे आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस लवकरच करणार आहेत. नाही, हा कुठला कंपाऊंडर आहे मला माहीत नाही. त्यामुळे यांनी या गोष्टी करू नये. डॉक्टर कोण आहे, पेशंट कोण आहे आम्ही बघून घेऊ. त्यांना हे माहीत नाही की आम्ही बाळासाहेबांच्या पठडीतले शिवसैनिक आहे. तुमच्या शुद्धीला शुद्ध येत नाही तोपर्यंत आम्ही उठाव करून कार्यक्रम वाजवला आहे. त्यामुळे आमचा अपेंडिक्स काटणारा डॉक्टर अजून जन्माला आला नाही आहे. तो कोणता कंपाऊंडर आहे ते पहिले त्यांनी सिद्ध करावं. रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून भरत गोगावले नाराज आहे. सूत्रांची माहिती. नाराज आहेतच, पण त्याच्यावर प्रश्न तोडगा निघेल. तिघं नेते बसून तोडगा काढतील. खडसे असं म्हटलेत की नाशिक असेल, रायगड असेल, या पालकमंत्र्यासाठी रुसूबाई बसलेले आहेत आणि त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करतायत. त्यापेक्षा विकासाच्या कामांवर लक्ष केंद्रित. त्यांनी रुसूबाई म्हणलं तरी आम्हाला चालतं, पण ठसकन हसू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. पालकमंत्री पदासाठी बस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.